नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। तर आपल्याला माहिती आहे राज्यसेवेची परीक्षा 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे। तर आपण घेऊन आलेलो आहोत यूपीएससी एमपीएससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इंटिग्रेटेड बॅच। ही जी बॅच असेल ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात तुम्हाला उपलब्ध आहे। पूर्व मुख्य मुलाखत असं पूर्ण तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे। मराठी माध्यमातून ही बॅच आपल्याला अवेलेबल करून देण्यात आहे। तर जे विद्यार्थी यूपीएससीची तयारी करतात, ज्यांना मराठीमधून यूपीएससी करायचे त्यांच्यासाठी पण ही बॅच आहे। आता या बॅचमध्ये कोण शिकवणार आहे, कोणते सब्जेक्ट्स असतील, काय असतील त्याची डिटेल माहिती तुम्हाला आता या ठिकाणी मी देणार आहे। तर आपल्याला या बॅचमध्ये आता तुम्ही पाहत असाल तर मराठी माध्यमात ही बॅच आहे, तर तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे नोट्स आपण अवेलेबल करून देणार आहे। आणि ही बॅच तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये त्या ठिकाणी पाहू शकता। म्हणजे हायब्रिड मॉडेल या ठिकाणी आपण घेतलेले। तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स करता येतील, तसेच रेकॉर्डेड लेक्चर्सला आपण अनलिमिटेड व्ह्यूज या ठिकाणी दिलेले। म्हणजे जर तुम्ही बॅच आपली परचेस करत आहात तर 15 मंथ्सची जी बॅच असेल ती तुम्हाला अनलिमिटेड टाइम तोपर्यंत पाहता येईल। बॅच आपण 21 तारखेपासून सुरुवात करतोय, सोमवारी आपली बॅच सुरू होईल। तर आता टीमचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर टीममध्ये तुम्हाला या ठिकाणी मी दिसतोच आहे, तर मी या ठिकाणी टीम लीड करतोय। तुम्हाला GS4 मध्ये एक नवीन सब्जेक्ट आहे इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड। तर त्या सब्जेक्टबद्दल खूप लोकांच्या मनात एक डाऊट आहे की काय करायचं, कसं करायचं। तर तो पूर्ण सब्जेक्ट तुम्ही माझ्यावरती सोडून द्या, त्या पूर्ण सब्जेक्टची जबाबदारी मी तुमची घेतली। तसंच पूर्वमध्ये आपल्याला जीएस आणि सीसॅट आहे, तर सीसॅट क्वालिफाय झाल्याशिवाय तर मुख्याला जाता येणार नाही, तर सीसॅटची पूर्ण जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडून द्या। मी सांगेल तेवढं फक्त तुम्हाला करायचंय, तुम्हाला सीसॅट क्वालिफाय करून देण्याचं काम माझं। तसंच आपल्याला पूर्वमध्ये एक जो महत्त्वपूर्ण विषय जनरल सायन्स तो पण मी कव्हर करणार आहे। त्यानंतर आपले बाकीचे जर सब्जेक्ट बघाल तर आपली बाकीची टीम पण या ठिकाणी तुम्हाला दिसते। राजेश भराटे सर हे आपल्याला इंडियन सोसायटीचा जो पार्ट आहे पेपर 1 मध्ये तो कव्हर करून घेतील। तसंच करंट अफेअर्स पूर्ण तुमचं प्रीसाठी मेनसाठी जे पण असेल ते राजेश भराटे सरांद्वारे कव्हर केलं जाईल। तसेच गोरक्ष सर जे आहेत ते आपल्याला इंडियन इकॉनॉमी ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे GS3 मधला जो पूर्ण पार्ट तो सगळा त्यांच्याकडनं कव्हर केला जाईल। त्यानंतर माधव सोमवंशी सर हे आपल्याला हिस्ट्री मधला आधुनिक भारताचा इतिहास हा पार्ट कव्हर करतील। आणि यामध्ये प्री मेन्स सगळं तुमचं कव्हर होणार आहे। फक्त इंटिग्रेटेड प्री पुरती बॅच असं आपण काही घेऊन येत नाहीये, कारण आपल्याकडे मुख्यचे सगळे नोट्स अवेलेबल आहेत। मुख्यचे सगळे प्रिपरेशन करण्यासाठीचे आन्सर रायटिंग कशी करायची, काय करायची, एसे रायटिंग सगळी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे आपण फक्त इंटिग्रेटेड बॅच 2-3 महिन्याची तसं नाही करत आहे, पूर्ण फुल ही बॅच चालेल। 12 महिने प्लस 3 महिने 15 महिन्याची पूर्ण ही डिटेलमध्ये बॅच तुम्हाला मिळेल। त्यानंतर या ठिकाणी शर्मिला मॅम आपल्याला इंग्लिश लँग्वेजसाठी आहेत, तसंच डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे जो काही पार्ट आहे तो पण ते कव्हर करून घेतील। परमेश्वर सर आधुनिक भारत हा माधव सर घेतील, पण आधुनिक भारताव्यतिरिक्त पण आपल्याला या ठिकाणी मध्ययुगीन पण करायचंय, प्राचीन पण करायचंय, तर तो भाग आपल्याला परमेश्वर सरांकडनं कव्हर करून घेतला जाणार आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी बघाल तर पॉलिटीसाठी सौरभ सर आहेत। पेपर 2 जो आपला आहे तर त्यामध्ये पॉलिटीमध्ये फक्त पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र येत नसतं, आणि प्रीमध्ये पण राज्यशास्त्र, पण त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नन्सचा जो भाग आहे, शासनचा जो भाग असेल तर तो बाकीचा पार्ट पण ते कव्हर करणार आहेत। IR चा भाग असेल, इंटरनॅशनल रिलेशनचा, तो भाग पण आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊ। त्यानंतर कपिल सर आपल्याकडनं जॉग्राफी कव्हर करून घेणार आहेत, महाराष्ट्राचा असेल, त्यानंतर भारताचा असेल, जगाचा असेल, फिजिकल जॉग्राफीचा पार्ट, सगळा पार्ट तुमचा कव्हर होणार। म्हणजे इथे आपण असा कुठलाच टॉपिक ठेवलेला नाहीये, कारण काय असतं की पेपर 2 म्हटलं की मुलांच्या डोक्यात येतं पॉलिटी हा फक्त एक भाग झाला, त्याच्या व्यतिरिक्त पण इतर काय आहे ना, तर ते सगळं पण या बॅचमध्ये आपण कम्प्लीट तुमच्याकडनं करून घेऊ। त्यानंतर ज्ञानेश्वर सर जे आहेत ते आपल्याला मराठी लँग्वेज क्वालिफाईंगसाठी तुम्हाला मदत करतील। पुढे जर आपण बघितलं तर कोमल मॅम आहेत जे की महाराष्ट्राचा इतिहास तुमच्याकडनं करून घेणार आहेत। म्हणजे इतिहासामध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास वेगळा करून घेतोय, आधुनिक भारताचा इतिहास पण करून घेतोय, त्यानंतर प्राचीन मध्ययुगीन पण वेगळा करून घेतोय। पूर्ण डिटेलमध्ये आयोगाने जे सिलेबस सांगितले ते सिलेबस आपण लाईन टू लाईन तुमच्याकडनं कव्हर करून घेणार। आणि एकाग्र अकॅडमीद्वारे गेली 5 वर्ष झाले यूपीएससी साठी आपण बॅचेस घेतोय, तर तेच आपल्याला आता या ठिकाणी एमपीएससी मध्ये पण रिफ्लेक्ट करायचं। तर तुम्हाला बाकी कसलंच टेन्शन घ्यायचं नाहीये। मराठी माध्यमातली बॅच आहे, नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील, डेली लेक्चर्स असतील, आणि मग त्या लेक्चर्समध्ये संडेला समजा आपण लेक्चर नाही ठेवलं तर डायरेक्टली आपण स्टार्टिंग फ्रॉम मंडे टू फ्रायडे आपण लेक्चर ठेवणार, सॅटर्डेला टेस्ट सिरीज,
मेंटरशिप सेशन्स वगैरे होतील आणि संडेला एक दिवस तुम्हाला रिलॅक्ससाठी पण आपण त्या ठिकाणी मोकळा ठेवला आहे. तर स्टार्टिंगला आपण 2 तासाचं आपलं लेक्चर असणार आहे. स्टार्टिंगला ते लेक्चर झाल्यानंतर हळूहळू जसं जसं तुम्ही हळूहळू अभ्यास करायला सुरुवात कराल, मग 2 तासाचं लेक्चर नंतर 3 आणि 4 तासामध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे बॅच किती तासाची हा प्रश्न मुलांना असेल की डेली आम्हाला किती लेक्चर असेल, तर स्टार्टिंगचे 15 दिवस मी 2च तास लेक्चर ठेवणार आहे. कारण तोपर्यंत तुम्ही थोडंसं तुम्हाला प्रत्येक विषयाचं इंट्रोडक्शन होईल, स्टार्टिंग होईल, तुम्हाला पण कळेल कसा अभ्यास करायचा, काय करायचं आहे. तुमचे डाऊट क्लिअर झाले की नंतर मग आपण 3 तास आणि 4 तास म्हणजे 4 तासाचे लेक्चर्स तुम्हाला नंतर पाहायला मिळतील. यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पूर्व परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम, पूर्वच्या पूर्ण नोट्स, पूर्णची पूर्व टेस्ट सिरीज सगळं त्यात इन्क्लुडेड आहे. त्यानंतर मुख्यसाठी पण तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. आणि इंटरव्ह्यूचं कसं असेल, तर इंटरव्ह्यूमध्ये मॉक इंटरव्ह्यू तुम्हाला आपल्याद्वारे दिले जातील. तर जे ऑफलाईनमध्ये आहे त्यांच्यासाठी पॅनल असेल, ते पॅनल समोर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येईल. आणि तो इंटरव्ह्यू जे ऑनलाईन करतायत, आता ऑनलाईनसाठी कसं आहे, तर तुम्हाला ऑफलाईनमध्ये इंटरव्ह्यू तर ऑफलाईनच द्यावा लागेल. ऑनलाईन तुम्हाला पाहिजे असेल तर गायडन्सचे सेशन तसे मिळतील इंटरव्ह्यूसाठीचे. पण माझं ते एकच म्हणणं असेल की तुम्हाला खरा इंटरव्ह्यू ऑफलाईन द्यायचा तर तुम्ही ऑफलाईनच येऊन तो दिला तर चांगलं राहील. बाकी तुम्हाला बॅचबद्दल काही डाऊट्स असेल, काही विचारायचं असेल, कसं होईल, काय होईल, तर तुम्ही सगळं कमेंटमध्ये विचारू शकता. आणि अजून एक महत्त्वाचं, आता ही जी बॅच आपण सुरू करतो 21 तारखेपासून, तर ही बॅच स्टार्ट होत आहे, तर त्याआधी आपण काय केलेलं आहे, एक शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा पण आपण त्या ठिकाणी ठेवलेली. स्पेशली या बॅचसाठीच ही आपण एक्झाम ठेवतोय. म्हणजे या बॅचमध्ये जे मुलं ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक सुवर्ण संधी इथे ठेवलेली आहे की तुम्हाला UPSC MPSCची तुम्ही जर तयारी करताय आणि काही आर्थिक कारणामुळे थोडंसं फायनान्शियल इश्यू आहेत, त्यामुळे जर बॅच जॉईन करता येत नसेल, तर तुम्हाला आपण स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करतोय. मग या स्कॉलरशिपची रजिस्ट्रेशन डेट 9 एप्रिलपासून रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. 16 तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 18 तारखेला ही एंट्रन्स एक्झाम आपल्या दादरच्या सेंटरला घेतली जाईल. त्याचा रिझल्ट 20 तारखेला अनाऊन्स होईल आणि आफ्टर द रिझल्ट 21 तारखेपासून आपल्या बॅचेसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. मग आता या एक्झाममध्ये काय असेल, कोणाला स्कॉलरशिप मिळेल, तो डेटा पण या ठिकाणी दिलेला आहे बघा. तर पहिले 3 विद्यार्थी जे असतील UPSC MPSC मधले, त्यांना 100% हा कोर्स फ्रीमध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे. त्यानंतर 50% स्कॉलरशिप मिळणार आहे ज्यांची रँकिंग 4 पासून 10 पर्यंत आहे. आणि 10 पासून पुढे 11 पासून ते 25 रँक पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना 25% स्कॉलरशिप आपण प्रोव्हाइड करतोय. आणि ही स्कॉलरशिप ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर या ठिकाणी पात्रता काय, तर 10वी 12वी पास असलेला किंवा समजा ग्रॅज्युएशन करतोय, ग्रॅज्युएट झालेला कोणी विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. अभ्यासक्रम हा नॉर्मली पाठ्यपुस्तक जे आहेत आपली NCERT किंवा स्टेट बोर्ड यावर आधारितच असेल. यामध्ये मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये प्रश्न असतील. आपला आयोगामध्ये जशा पेपरमध्ये असतात MCQ बेस तसे क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, 50 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क, त्यामुळे 100 मार्काची ही आपली टेस्ट होईल. त्या 50 प्रश्नापैकी 40 प्रश्न हे GS चे असतील, जनरल स्टडीजचे, आणि 10 प्रश्न जे असतील ते मॅथ्स रिझनिंगचे असतील. वेळ तुमचा 1 तासाचा आहे. 11 ते 12 मध्ये ही टेस्ट होईल. टेस्टसाठी रजिस्ट्रेशन तुम्ही करण्यासाठी हा QR कोड स्कॅन करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. तसेच आपल्या ॲपवर जाऊन पण रजिस्ट्रेशनचा ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि ज्यांना ऑफलाईन एक्झाम द्यायची असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी हा नंबर आपण दिलेला आहे. तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून तुम्हाला ॲड्रेस वगैरे बद्दल काही डाऊट असेल तर त्या ठिकाणी विचारा. ॲड्रेस या ठिकाणी मेन्शन आहे. दादरमध्ये तुम्हाला स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला सेंटर मिळेल. तर त्या सेंटरमध्ये येऊन तुम्ही एक्झाम देऊ शकता. तर या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की या सेशनमध्ये कमेंट्समध्ये विचारा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर, लिंक सगळ्या उपलब्ध करून देणार आहे मी. तर पूर्ण एकदा या ठिकाणी पाहून घ्या. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेले आहे, त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी घाबरून न जाता पूर्ण टीम तुमच्यासाठी तयार आहे. एकाग्रची पूर्ण तुमच्याकडून प्रिपरेशन करून घेऊन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. फक्त त्यामध्ये तुमचा सहभाग असणं गरजेचं आहे. चला, धन्यवाद.